केलंयस खरं सांग. टच नाही करायचा, टच नाही करायचा. तुला काय वाटलं तुझं मार खायला मी इथे थांबलोय? एक काम कर, तुझ्या माहेरी फोन लावून बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. काय केलंयस तू? हॅलो हॅलो चंदन. हॅलो हॅलो. हा शिवा बोल, कुठे आहेस तू? ऐकतोयस का? हॅलो, काय कसला आवाज येतोय? काय झालंय? शिवा घरात बॉम्ब आहे. आणि शिवा तिथे 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 घराबाहेर 5-6 गुंड सुद्धा आहेत आणि त्यांनी पूर्ण घराला कव्हर करून घेतलं. चंदन तू काळजी करू नको. हे बघ, आई आणि आजीकडे बघ, त्यांची काळजी घे. मी करते काहीतरी. हा हो नाही नाही तू काळजी नको करू, तू काळजी नको करू. मी बघतो काहीतरी. काय आलं? शॉकला का? माझ्या घरच्यांना हात लावायची हिम्मत कशी झाली रे तुझी? माझ्यात किती हिम्मत आहे ना, ती अजून तू बघितली नाहीये शिवा. आणि आज तुला तर खूप काही बघायचंय. हा असा दरवेळी आशू तुला सरप्राईज देतो ना, पण आज मी तुला सरप्राईज देणार आहे. आई आई भाऊ काय? कुठे? मी तेच विचारतोय. अरे ती तुझ्या बरोबर होती ना? एक मिनिट. आमच्या सोबत चला, नाहीतर काय झालं हे कळायच्या आत चाल. ओ टायमिंग. हे बघ. शिवा तुला काय वाटतं त्या रॉकीला मी मारलं? नाही, पण तसं नाहीये. खरं तर तो ट्रक मी तुला मारायला पाठवला होता, पण रॉकी मध्ये आला तुझा जीव वाचवायला आणि स्वतःचा जीव घालून बसला. काही म्हण शिवा, तुझं नशीब ना चोरात आहे. पण तुला माहित नाही तुझं नशीब कुठे जातंय आता. मला घाई पण नाही ते जाणून घ्यायची, पण त्याआधी आणखीन एक सरप्राईज. एक मिनिट बघू तर ते कोणाचा फोन आहे प्लीज. हॅलो. ए छकुल्या, कोण बोलतय बघ? आशू ऐक ना. शिवा तू कुठे आहे? सगळं ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे. तुम्ही कुठे आहात? शिवा आम्हाला इथे मंदिरात काही गुंडांनी घेऊन ठेवलंय, त्यांच्याकडे बंदूक आहे. तू एक काम कर, तू प्लीज येते नको येऊ. हे बघ, खरं तर मारणार होतो शिवाला, पण तो रॉकी फुकटचा मध्ये आला आणि स्वतःचा जीव घालून बसला. आता मला सांगा, यात माझी चूक आहे का त्याची? त्याची की नाही? आणि संपदा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुझ्या दुःखात मी सहभागी आहे. अरे नीच माणसा, डोक्यात नारळ घाली ना गप्प बसायचं. हे सगळं माझ्यामुळे होतं. माझ्यामुळेच हा नीच खाणेरडा माणूस या घरात आलाय ना. गप्प बसायचं, आता कोणी बोलायचं नाही, फक्त मी बोलणार. कळलं का? मी सगळ्यांनी मला घराबाहेर काढलं, तुमच्यामुळे मी रस्त्यावरती भिकाऱ्यासारखा राहिलो, पण आता पास. आज तुम्हा सगळ्यांचा मी कायमचा निकाल लावणार. काय हवंय काय तुला? अरे मुलासारखा राहिलास तू. जे पाहिजे ते सगळं तर दिलं तुला. सगळं काय बोलत? सगळं दिलं मला, आणि रिस्पेक्ट कोण देणार आहे? तुझा बाप? अरे तुझी कंपनी तुझ्या पोराच्या नावावर केलीस, त्याला स्वतःची बायको निवडता येत नाही आणि तो कंपनी सांभाळणार. खबरदार शिवाबद्दल बोललास असं तर. बोल काय करणार आहेस? बोल ना, काय करणार? सोडणं दाखवतो काय करणार. बस, तुमच्या सगळ्यांचा मला आता निकाल लावायलाच लागणार आहे, कारण तुम्हाला वाचवायला ती शिवा काय येऊ शकणार नाहीये, कारण ती बिझी असेल तिच्या माहेरच्यांना वाचवण्यात. काय काय केलंस त्यांना? ते तिला वरती जाऊन विचार. चला.
तू नेहमी म्हणतोस ना की आपण येताना रिकाम्या हाताने येतो, जाताना रिकाम्या हाताने जातो. आज तुम्ही सगळे ढगात गेल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीचं काय होणार? मग ती प्रॉपर्टी योग्य माणसाच्या हातात जायला हवी की नाही काय? आणि मग त्या योग्य माणसाचे हात कुणाचे सांगा? अरे माझे. आता एक छोटस काम करायचं, या प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या करायच्या. ए लक्षा, तू पण करायच्यास ना सह्या? ए हरामखोर, सही नाही मिळणार तुला. अरे मग प्रॉपर्टीचं काय? तीही नाही मिळणार तुला. अरे शिवाला ओळखलं नाही असं अजून तू. ती इथे येईल आणि तुला तुझी लायकी दाखवेल, कळलं? असं म्हणतोय. ठीक आहे, बघूया. पहिला नंबर सीताईचा. नाही ए सुहास, खबरदार हा. खबरदार, माझ्या आईला हात लावलास तर. तुला जीव घ्यायचा ना, मग माझा जीव घे, पण आईला काही करायचं नाही. हा अरे ही किती आतुर झाली मारायला. ए उडव रे. नाही. हात लावायचा नाही. अरे हात कोण लावतोय? एक ट्रिगर ओढला की खेळ खालास. धागा. ए सुतरफेणी करतोयस ना सई?